पुढचा अनन्य सन्मान प्रदान केला जाणार आहे सामाजिक कार्यासाठी। मी झी24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर यांना विनंती करते की त्यांनी माननीय उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव तसंच इंदू फार्मा प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन आणि MD डॉक्टर रामदास कुटे यांना मंचावर आमंत्रित करावे। सामाजिक कार्यासाठीचा अनन्य सन्मान प्रदान केला जातोय यवतमाळच्या भारती लोळगे आणि रेहाना बैलीम यांना। मी भारती आणि रेहाना यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं। भारती आणि रेहाना यांच्या कार्यावर एक नजर टाकूयात। मनाविरुद्ध झालेल्या तलाकच्या वेदनेनं पोळलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील रेहाना बैलीमनं आपलं दुःख बाजूला सारत तलाक पीडितांचा आवाज बुलंद करण्याचा निर्धार केला आणि उभी राहिली एक चळवळ। नंतर रेहानाला साथ मिळाली ती भारती लोळगे या धडाडीच्या व्यक्तिमत्वाची आणि मग स्थापना झाली ती राणी लक्ष्मीबाई महिला मंडळाची। तलाक पीडित महिला, देह विक्रय करणाऱ्या महिला, त्यांची शिक्षणापासून वंचित असलेली मुलं मुली, बालकामगार, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा अशा विविध समाज घटकांसाठी हे मंडळ काम करतं। देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या 40 मुलांसाठी अंगणवाडी सुरू करण्यात आली आहे, तर 1150 बालकामगारांना पुन्हा शिक्षणाची वाट या दोघींनी दाखवली आहे। आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाशी रेहाना आणि भारतीनं आपल्या कार्यातून आधार दिलाय। आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला पुन्हा आपल्या पायावर उभं राहण्यास त्या मदत करतायत। सावित्रीच्या लेकी असलेल्या मुलींसाठी रेहाना आणि भारतीनं 5 गावांमध्ये शाळा सुरू केल्या आहेत। शेतकरी विधवांच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी देखील त्या मदत मिळवून देतात। शासनाच्या योजना गरजूंपर्यंत पोहोचवल्या जातातच, शिवाय समाजातूनही त्या मदत मिळवतात। रेहाना बैलीम आणि भारती लोळगे शेकडो कुटुंबांचा जणू भागच झाल्या आहेत। पायाला भिंगरी लागल्यागत सगळीकडे फिरून रेहाना आणि भारती समाजातल्या उपेक्षितांचं दुःख जाणून घेतात आणि त्यांच्या मदतीसाठी झटतात। उपेक्षितांच्या आयुष्यात नवी उमेद फुलवणाऱ्या रेहाना आणि भारतीच्या कर्तृत्वाला झी24 तासचा सलाम। भारती आणि रेहाना तर समाजातील उपेक्षितांसाठी तुम्ही करत असलेलं कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे। भारती लोळगे आणि रेहाना बैलीम यांच्या कार्याचा गौरव करता मानपत्राद्वारेही होतोय। तुमचा संघर्ष आहे उपेक्षितांच्या उन्नतीसाठी। तुम्ही देत आहात लढा अन्यायाविरुद्ध, विषमतेविरुद्ध। तुमचं कार्य संकटात सापडलेल्यांना जगण्याचा नवा मार्ग दाखवणारं, थकलेल्यांना जगण्याची उभारी देत पुन्हा लढण्याची ताकद देणारं। तुमच्या जिद्दीला सलाम अनन्य सन्मानच्या रूपानं। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांना मी विनंती करतो की त्यांनी भारती लोळगे त्याचबरोबर मी रेहाना बैलीम यांनाही मानपत्र प्रदान करावं। यानंतर विनंती उद्योगमंत्री माननीय सुभाष देसाई यांना की त्यांनी भारती आणि रेहानाचा अनन्य सन्मान प्रदान करून गौरव करावा। अभिनंदन भारती आणि रेहाना। मी भारती यांना विनंती करतो, त्याचबरोबर रेहाना यांनाही विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं। मी ग्रामीण भागात मुस्लिम तलाक पीडित महिलांसाठी काम करते आणि ते काम करताना मला खूप आनंद वाटते की मी कोणासाठी तरी काम करते आणि त्यांच्यासाठी, शिक्षणासाठी, त्यांच्या रोजगारांच्या प्रश्नासाठी असे अनेक अडचणीवर आम्ही मात देताना, काम करताना आम्हाला खूप आनंद होते आणि आनंद यासाठी होते की आपलं दुःख विसरून आम्ही दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभाग होतो आणि त्यांना एक लढण्याची ताकद देतो, याचा आम्हाला खूप आनंद वाटते। सर्वांना माझा नमस्कार। स्त्रियांचे प्रश्न आणि मुलांचे प्रश्न खूप गहन आहे। विशेषतः खेड्यामध्ये पारधी वस्ती आहे, कचरा वेचणारी जी वस्ती आहे, देहविक्रय करणारी वस्ती आहे, अशा अनेक वस्त्या आहे। शेतकरी आत्महत्याग्रस्त ज्या विधवा महिला आहे त्यांच्यासाठी पण आम्ही काम करतो। यांच्या मुलांचा शिक्षणाचा पण खूप मोठा प्रश्न आहे। तो प्रश्न
जास्तीत जास्त कशा प्रकारे आम्हाला सोडवता येईल त्याच्यासाठी आमचा प्रयत्न आहे. आणि या सर्व कामासाठी आम्हाला जसं झी 24 तासांनी सन्मान केला आहे, त्यापेक्षाही पुढं जाऊन मी असं म्हणेल की या सर्व कामासाठी आम्हाला गरज आहे आज बळकट साथीची आणि बळकट सहभागाची, सहकार्याची. तर मी इथे ही अपेक्षा करते की हे सहकार्य मिळेल. एवढंच बोलते आणि माझे 2 शब्द संपविते. जय हिंद, जय भारत. यानंतर मी बाबा आढाव यांना विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन करावं. तलाक पीडित महिलांचं काम करणं, त्यांचं पुनर्वसन करणं हे काम सोपं नसतं. याशिवाय आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवांना उभं करणं पायावर, त्यांच्या मुलांची वाट शिक्षणाकडे वळवणं, ही इतकी मूलभूत कामं आहेत. आणि त्या आता माझा त्यांचा खूप परिचय आहे, तो इथं सांगणं व्यवस्थित होणार नाही. झी 24 तास ते मला सारखं म्हणत होते की बाबा तुम्हाला काय वाटतं. मला असं वाटतं की जसं आपण कौतुक करतो तसं आणखी एका कॅटेगरीचं जरा कौतुक करावं झी 24 असतं. ते मला असं वाटतं दरवर्षी एखाद्या मंत्र्याला त्यांनी नक्की निवडावं असं मला स्वतःला वाटतं. एकदा जर एकदम गांभीर्याकडून आपण जरा तिकडे जातो आहे, हे का सांगायचं कारण असं आहे की आपण मंत्र्यांचं नाव घेतो, परंतु प्रश्न असा असतो की एखाद्या मंत्र्याच्या कार्याचं मूल्यमापन करत असताना तो स्वतःकडे किती पाहतो आणि समाजाकडे किती पाहतो आणि समाजातल्या कोणत्या प्रवृत्तींना किती उत्तेजन देऊन किती पुढे आणतो, याचं सुद्धा जरा रोखठोक तुम्ही बोलतात. हा रोखठोक शब्द मी हमालांचा पुढारी असल्यामुळे जिथं रोखेने व्यवहार चालतो ठोक व्यवहार चालतो असतो. आणि आजच्या राजकारणात तर बरंच रोखठोक चालतं आहे. तिथलं रोख वेगळं असतं, ठोक वेगळा असतो. रोज तुम्हाला आम्ही ऐकतो, तुम्ही तर पाहताय जोरात असं तुमचा जेव्हा सगळा आवाज संध्याकाळी मी ऐकतो तेव्हा जास्त काही बोलण्यासारखं इथे हे नाही. मुलींचं अभिनंदन, आपलंही आपण ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद. आतापर्यंत आलेल्या सगळ्या सत्कारत्यांचं अभिनंदन करून थांबतो. धन्यवाद. यानंतर मी डॉक्टर रामदास कुटे यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावेत. खरं तर हा सन्मान देत असताना या अगोदर कधीही ही व्यक्तिमत्व सन्मानित झाली नाहीत असं एकंदरीत आपल्याला दिसून येतं. खरं तर आज समाजसेवीबद्दल रेहना बहन आणि भारतीताई यांना पुरस्कार दिल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते आणि आमचे मार्गदर्शक डॉक्टर बाबा आढाव नेहमी एक पद सांगत असतात, जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही, संत वेगळा नाही आम्हा पंथ वेगळा नाही. खरं तर सामाजिक कार्य रेहना बहन आणि भारतीताईंचं सामाजिक कार्य हे भारताची धर्मनिरपेक्षता आणि जातीपातीवरून होणारा वाद यांच्यासाठी देखील एक खणखणीत अंजन घातलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. यानंतर मी विनंती करतो माननीय सुभाष देसाई यांना की त्यांनी थोडक्यात 2 शब्द सांगावेत. काळ्याकुट्ट अंधारात जेव्हा काही दिसत नसतं तुमच्यासाठी दिवा घेऊन कोणीतरी उभं असतं. त्यात ते कोणीतरी नाही तर त्या दोघी आहेत असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. मी भारती आणि रेहानाजींचं मनापासून अभिनंदन करतो. झी 24ला धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. पर्यावरण क्षेत्रासाठीचा अनन्य सन्मान प्रदान केला जाणार आहे. मी झी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर यांना विनंती करते की त्यांनी माननीय पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि SL ग्रुपचे व्हाईस चेअरमन सुबोध कुमार यांचं मंचावर स्वागत करावं. आणि पर्यावरण क्षेत्रासाठीचा अनन्य सन्मान ज्यांना प्रदान केला जाणार आहे ते रत्नागिरीच्या डॉक्टर विवेक भिडे यांनी मंचावर यावं अशी मी त्यांना विनंती करतो. डॉक्टर विवेक भिडे यांच्या कार्यावर एक नजर टाकूयात.
कोकणच्या निसर्गावर होणाऱ्या आक्रमणाविरुद्ध आवाज उठवणारा लढवय्या अशी मालगुणच्या डॉक्टर विवेक भिडे यांची ओळख आहे. काही वर्षांपूर्वी मालगुण गावातील एक वैद्यकीय त्यांनी दिलेल्या लढ्यांमुळे आता कोकणच्या निसर्गाला एक रक्षक मिळालाय. निसर्गरम्य कोकणावर 10-12 वर्षांपूर्वी प्रदूषणकारी प्रकल्पांचं संकट घोंगावू लागल्याची जाणीव डॉक्टर भिडेंना झाली आणि त्यांच्यातला पर्यावरणवादी कार्यकर्ता कामाला लागला. जयगड इथे जिंदाल उद्योग समूह उभा करत असलेल्या कोळशावरील ऊर्जा प्रकल्पाचा धोका डॉक्टर भिडेंनी ओळखला आणि त्या विरोधात जन आंदोलन उभं केलं. केवळ रस्त्यावरच नव्हे तर न्यायालयातही त्यांनी अभ्यासूपणे लढा दिला. यामुळेच जिंदाल प्रकल्पाला शेकडो कोटी रुपये खर्चून प्रदूषण नियंत्रण करणारी यंत्रणा बसवणं भाग पडलं. डॉक्टर भिडेंमुळेच केंद्र सरकारला कोकणच्या निसर्गाचं रक्षण करणारे कायदे करावे लागले. कोकणातील स्थानिक गरीब ग्रामस्थांना बळ देत त्यांच्या पर्यावरण रक्षणाचा लढा सुरूच आहे. कोकणात येऊ घातलेल्या डझनभर प्रकल्पांचा पुनर्विचार डॉक्टर भिडेंच्या लढ्यांमुळे सुरू झालाय. कोकणातल्या निसर्गाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी अभ्यासपूर्ण लढा देणाऱ्या या लढवय्याच्या कर्तृत्वाला झी 24 तासचा सलाम. डॉक्टर भिडे यांचा गौरव मानपत्राद्वारे सुद्धा होतोय. पर्यावरण रक्षणासाठी तुम्ही उभारली लोक चळवळ. संकटांवर स्वार होत निर्भयपणे दिला लढा धनदांडग्यांविरुद्ध. लढलात सर्वसामान्यांसाठी ज्यांचा नव्हता कोणी वाली. तुमची लढाई आहे वसुंधरेच्या संवर्धनाची, पर्यावरणाच्या आणि मानवतेच्या प्रेमाची. तुमच्या धैर्याचा आणि कार्याचा गौरव अनन्य सन्मानच्या रूपानं. सुबोध कुमार यांना विनंती की त्यांनी डॉक्टर विवेक भिडे यांना मानपत्र प्रदान करावं. मी माननीय रामदास कदम यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर विवेक भिडे यांना पर्यावरण क्षेत्रासाठीचा अनन्य सन्मान प्रदान करावा. अभिनंदन डॉक्टर विवेक भिडे. आपण काही मनोगत थोडक्यात व्यक्त करावं अशी आपल्याला विनंती. कोकणामध्ये लोटेपूर माळावर 400 केमिकल इंडस्ट्रीज आहेत. ह्या 400 केमिकल इंडस्ट्रीचं इफ्लुएंट सातत्यानं बाहेर सोडलं जातं. त्याच्यावर कुठलीही जर ट्रीटमेंट केली जात नाही ते वाशिष्ठी नदीत घुसत राहतं. वाशिष्ठी नदी पुढे दाभोळ खाडी होते. दाभोळ खाडीच्या त्या टोकाला RGPLचा प्रकल्प. तिथून माणसाची लुडबुड त्या खाडीत चालू आहे. अनेक पर्यावरणाला हानिकारक प्रकार तिथे चालू आहेत. आता खाडीचं आरोग्य हे खाडीमध्ये प्रवेशित होणारं खारं पाणी आणि खाडीत निर्गमित होणारं गोडं पाणी ह्यावर खाडीची इकोसिस्टीम अवलंबून असते. आता ह्या इकोसिस्टीममध्ये आपण दोन्ही बाजूनी गडबड चालू केली. आज 10-20 वर्षात काय झालं तर ह्या 400 कारखान्यांमुळं 13,000 लोकांना रोजगार मिळाला. विकास झाला, निश्चित विकास झाला. पण ह्या खाडी किनारी राहणारी 58,000 लोक आहेत. ह्यांची रोजीरोटी बुडाली. त्याचं काय? कारण आज फक्त मासा मरतोय, मरून तरंगतोय, तो मासा उचलला जातो आणि फेकून दिला जातोय. म्हणजे त्या लोकांची पोटं, त्या लोकांचे धंदे 58,000 लोकांचे मारून आपण हा 13,000 रोजगार निर्मिती केली. म्हणजे हा विकास आहे का? याचा पुनर्विचार करण्याची वेळ आलेली आहे. आज ज्येष्ठ ऋषितुल्य शास्त्रज्ञ माननीय माधवराव गाडगीळ यांना अभिवादन करून विनम्रपणे मी हा पुरस्काराचा स्वीकार करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर मी विनंती करतो SL ग्रुपचे व्हाईस चेअरमन सुबोध कुमार यांना की त्यांनी 2 शब्द बोलावे. डॉक्टर भिडे जे पर्यावरणाचं संरक्षण करतात ते तसे प्रकारचे नाही आहे की ज्यांना विकासाचा विरोध आहे. अनेक ॲक्टिव्हिस्ट आहेत ते विकासाचा विरोध करतात. म्हणजे प्लांटच नको आहे ज्याच्यामुळे प्रदूषण होतं. त्यांच्या सगळं आहे की इथे विकास असावा पण त्याच्यामध्ये पर्यावरणाचं संरक्षणही असावं. आणि हे काम ज्या पद्धतीने ते इतके वर्ष केला तो काम इतका काही सोपा काम नाही आहे. कारण जे प्रदूषण करतात ते मोठे प्रकल्प असतात. त्याच्या पाठीमागे जे व्यक्ती असतात त्यांच्याकडे अपार शक्ती असते, आर्थिक शक्ती असते आणि ते प्रत्येक प्रकारच्या साम दाम दंडभेद प्रक्रिया दबाव आणतात. त्याच्यामध्ये त्याला सामोरे जाण्याला अत्यंत धैर्य लागते आणि त्यांना तोंड द्यावं लागते. डॉक्टर भिडेंनी तसा तोंड यशस्वीपणे दिला. इतके वर्ष लढा दिला
आणि त्या प्रकल्पाला संपूर्ण इक्विपमेंट लायला भाग पाडला न्यायालयामार्फत की जेणेकरून प्रदूषण होणार नाही, म्हणून ते अभिनंदनाचे पात्र आहे. यानंतर विनंती माननीय रामदास कदम यांना की त्यांनी थोडक्यात मार्गदर्शन करावं. आज आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये दिवसाला अनेक आत्महत्या आपण पाहतोय. किड्या मुंग्यासारखी माणसं मरत आहेत. आज या शेतकऱ्याला ज्या वेळेला हे सगळे संबंध महाराष्ट्राचे शेतकरी बघतील जे बाधित आहेत, ज्यांच्या मनामध्ये आत्महत्या करण्याचा विचार आहे, मी आपल्याला दाव्याने सांगेन हे सगळे शेतकरी आत्महत्या करण्याचा विचार देखील थांबवतील आणि झीला 24ला मनापासून धन्यवाद देतील की खऱ्या अर्थानं आपण त्यांच्या डोळ्यामध्ये अंजन घातले. जे काम देवेंद्र फडणवीसला जमलं नाही, जे काम रामदास कदमला जमलं नाही, जे काम माझ्यासमोर बसलेले हर्षवर्धन असू देत, आमचे बाळासाहेब असू देत, आमचे तटकरी असू देत, मी बाकीच्या जागेचं कोणाचं काय बोलणार नाही, पण जे आम्हाला काम जमलं नाही शासनकर्त्याला, ते काम झीनं केलं आज, सुभाषचंद्रजी आपण केलंय आणि म्हणून मी आपल्याला मुद्दाम धन्यवाद देईन. आता अनन्य सन्मान जीवन गौरव अर्थात लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड प्रदान केला जाणार आहे. मी SL ग्रुपचे चेअरमन माननीय डॉक्टर सुभाष चंद्रा यांना विनंती करते की जीवन गौरव सन्मान प्रदान करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मंचावर स्वागत करावं. अनन्य सन्मान जीवन गौरव प्रदान केला जाणार आहे सेवाव्रती गिरीश प्रभुणे यांना. मी झी 24 तासचे संपादक डॉक्टर उदय निरगुडकर यांना विनंती करतो की त्यांनी गिरीश प्रभुणे यांना मंचावर घेऊन यावं. गिरीश प्रभुणे म्हणजे वंचितांच्या सेवेत आयुष्य समर्पित केलेला एक सेवाव्रती. एक नजर टाकूया प्रभुणे यांच्या जीवनकार्यावर. हा आहे वणवण करत भटकंतीचं आयुष्य जगणाऱ्यांसाठी झटणारा एक सेवाव्रती. खऱ्याखुऱ्या स्वातंत्र्यापासून वंचित राहिलेल्या पारधी तसंच भटक्या विमुक्त जमातीच्या व्यथा वेदनांशी समरस होऊन त्यांच्या उत्कर्षासाठी रात्रंदिवस गिरीश प्रभुणे झटतायत. सेवामय झालेल्या एका संघ प्रचारकाचा समरसता पुनरुत्थान गुरुकुलमच्या स्थापनेपर्यंतचा प्रवास प्रेरणादायी आहे. प्रभुणेंचा जन्म बारामती जवळील मुधळेचा. वडिलांच्या बदलीच्या नोकरीमुळे महाराष्ट्राच्या विविध भागात भ्रमंती झाली. नंतरच्या काळात चित्रपटांची आवड निर्माण झाली. ध्येय होतं पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेण्याचं. त्यासाठी घरी न सांगता धनगरांच्या बरोबर पायी चालत प्रभुणेंनी पुणे गाठलं. पण पदवी नसल्यानं प्रवेश अडला. त्यामुळे पुण्यातील मोतीबाग संघ कार्यालयात राहून पुढील शिक्षण आणि संघाचं काम सुरू झालं. याच काळात संघ प्रचारक म्हणून चिंचवडला पाठवण्यात आलं. जैन संघटनेच्या महाविद्यालयात शिक्षण घेतानाच दुसरीकडे संघाचं काम सुरू झालं आणि चित्रपट बाजूला पडला. आता तर सेवा हाच आयुष्याचा धर्म झालाय. चिंचवडमध्येही देशसेवा आणि देशभक्तीचे उपक्रम तरुणांना घेऊन राबवणं सुरू होतं. माणूस साप्ताहिकात काही काळ सामाजिक बांधिलकी जपत पत्रकारिता सुद्धा केली. हे करतानाच झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन पिचलेल्या वर्गासाठी काम करणं सुरूच होतं. दलित, शोषित, गरीब वर्गासाठी लढा देणं हेच प्रभुणेंचं जीवन झालं. 1984ला ग्रामायन्न म्हाळुंगे इथे आयोजित केलेल्या शिबिरातही त्यांनी योगदान दिलं. व्यसनमुक्ती, गरिबांचा आर्थिक आणि सामाजिक विकास, स्थलांतरित झालेल्या मागासवर्गीयांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न असं कामाचं स्वरूप व्यापक होत गेलं. भटके विमुक्त आणि पारधी समाजाचे विविध प्रश्न जाणून घेण्यासाठी गिरीश प्रभुणेंनी महाराष्ट्रभर मंत्री म्हणून काम करत असताना प्रभुणे यांनी यमगरवाडी प्रकल्पाची सुरुवात केली. चोरीचा आरोप होत असलेल्या फासे पारधी समाजावरचे अन्याय दूर करण्यासाठी अनेक शिबिरं आणि मेळावे घेतले. 1993च्या आसपास यमगरवाडी इथे भटके विमुक्त विकास परिषदेचा प्रकल्प सुरू झाला. या परिषदेचं काम पाहताना त्यांनी भटक्या विमुक्त समाजाच्या जीवन पद्धतीचं अगदी जवळून निरीक्षण केलं.
प्रचलित शिक्षण पद्धतीमुळे भटके विमुक्त मुलं शिकतील, मोठी होतील, पण आपल्या समाजापासून तुटतील, परंपरा ज्ञान यापासून दूर होतील यांची जाणीव प्रभूणेंना झाली ती याच काळात. त्यातूनच यमगरवाडी आणि पुण्यातील चिंचवड इथे गुरुकुलमची स्थापना गिरीश प्रभूणेंनी केली. इथे 1ली ते 12वी पर्यंतच्या भटके विमुक्त जातीतील मुलांना शिक्षण दिलं जातं. आधुनिक ज्ञान देतानाच या मुलांमधील परंपरागत कौशल्यांची जपणूक केली जाते. विचारवंत सामाजिक कार्यकर्ते असलेले गिरीश प्रभुणे संवेदनशील साहित्यिक सुद्धा आहेत. भटक्या विमुक्तांची कैफियत त्यांनी आपल्या साहित्यातून वेळोवेळी मांडत प्रस्थापितांना धक्के दिले. त्यांच्या पारधी, पालावरचं जीर्ण यासारख्या पुस्तकांमधून समाजातील उपेक्षितांच्या दुःख वेदना उमटल्या आहेत. चित्रकथी शैलीतील त्याचं विलक्षण प्रत्येकारी लेखन सर्व थरातून गौरवलंही गेलंय. हा आहे एका समर्पित सेवाव्रतीचा जीवन प्रवास. वयाच्या 66व्या वर्षीही तरुणांच्या उत्साहानं समाजसेवेत आयुष्य झोकून देणाऱ्या या कर्मयोग्याला झी 24 तासचा सलाम. प्रभुणे यांच्या सन्मानार्थ एक खास मानपत्रही प्रदान केलं जात आहे. तुम्ही जाणून घेतलेत उपेक्षितांचे अंतरंग. भटक्या विमुक्तांच्या वेदनेशी समरस होत मानला सेवा हाच धर्म. ज्यांना होता फक्त वेदनामयी भूतकाळ, त्यांना तुम्ही दिला सुखी समाधानी वर्तमान आणि जागवली आशा उज्ज्वल उद्याची. पालांवरच्या आयुष्यांना आकार देत जपली माणुसकी. नवतेच्या शोधातही हरवू दिली नाहीत परंपरेची शिदोरी. झोकून दिलं आयुष्य सेवा यज्ञात समिधेसारखं. झी 24 तासचा तुम्हाला सलाम. अनन्य सन्मान जीवन गौरवच्या रूपानं. मी SL ग्रुपचे चेअरमन डॉक्टर सुभाष चंद्रा यांना विनंती करते की त्यांनी गिरीश प्रभुणे यांना मानपत्र प्रदान करावं. मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतो की त्यांनी गिरीश प्रभुणे यांना अनन्य सन्मान जीवन गौरव प्रदान करावा. एका सेवाव्रतीचा गौरव होण्याचा हा मर्मबंधात जपून ठेवावा असा प्रेरणादायी क्षण आपण सगळेच अनुभवतो आहोत. मी गिरीश प्रभुणे यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. झी 24 तास चा हा गौरव स्वीकारताना खूप मनामध्ये खंत आहे. ती अजूनही महाराष्ट्रातला पारधी भटका विमुक्त असा जो समाज आहे, ज्याच्यामध्ये काम केल्यामुळे हा सन्मान मला मिळतोय, ही सामाजिक चळवळीची तर खरी शोकांतिका आहे की सामाजिक चळवळीत काम करणारा मोठा होत जातो आणि समाज मात्र आहे तिथेच असतो. एकलव्य विद्यासंकुल जे यमगरवाडीला आहे किंवा चिंचवडला पुनरुत्थान समरसता गुरुकुलम, ही पहिलीपासून कौशल्यावरती आधारित म्हणजे वैद्यकीय शिक्षण, अभियांत्रिकी शिक्षण, गोशाळा, शेती असं पहिलीपासून देणारी शाळा काढण्याचं काम जे आहे ते त्या मुलांमध्ये मुळातच ते आहे. ह्या सगळ्या लोक समाज जो आहे यांच्याकडे असणाऱ्या परंपरागत विद्या आहेत, ह्या लोकविद्यांच्या वरती आधारित कौशल्याचं हे करणारं एखादं लोकांना शिक्षण देणारं, लोकांच्याकडच्या ज्ञानावरती आधारित असं जर विद्यापीठ या काळात निघालं तर हा जो ही जी दरी आहे मोठी, भविष्यात ती दरी खूप मोठी वाढत जाणार आहे. की अडाणी असणारे म्हणजे ज्यांच्याकडे ज्ञान आहे त्यांना अडाणी म्हणणार आणि शाळेत ज्याच्याकडे काहीच नाही आहे तो मात्र मोठा पंडित आणि डॉक्टर आणि इंजिनियर होणार.
तर लोकांकडे असणाऱ्या ज्ञानावरती आधारित एखादं केंद्र महाराष्ट्रात सुरू झालं तर पुन्हा एकदा ते अजंठा, वेरूळ आणि असे जे दिवस आहेत ते वैभवसंपन्न दिवस ह्या समाजाकडनं मिळतील. माझे अनेक सहकारी इथे आहेत, त्या सगळ्यांना मी अभिवादन करतो आणि मला हा दिलेला गौरव मी स्वीकारतो. धन्यवाद. यानंतर मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन करावं. आपल्या आजूबाजूला इतके माणसं, इतके लोक समाजामध्ये असामान्य काम करतायत. हा समाज जो टिकलाय तो त्यांच्या भरोशावर टिकलाय. राजकीय व्यवस्था ही तर लोकशाहीतली एक व्यवस्था आहे की जी व्यवस्था आपण सर्व मिळून चालवत असतो, पण केवळ राजकीय व्यवस्थेवर कधीच समाज टिकू शकत नाही. समाज जो टिकतो तो समाजामध्ये काम करणाऱ्या अशा प्रकारच्या निस्वार्थी लोकांच्या भरोशावर की ज्यांना हे कधी माहीत नसतं की कुठला तरी G24 तासचा व्यक्ती त्यांना एखाद दिवशी बोलवेल आणि त्यांचा सन्मान करेल. त्या सन्मानाची कधी अपेक्षाही नसते, पण तरी देखील ते जन्मभर काम करत असतात. आज ज्या लोकांना आपण या ठिकाणी बघितलं, उद्याला ज्यावेळेस हा कार्यक्रम झीवरनं पुन्हा लोक पाहतील त्यावेळी या प्रत्येकाचं व्यक्तिमत्व हजारो लोकांना प्रेरणा देत राहील आणि त्यांच्यासारखे हजारो लोक तयार होत राहतील. म्हणून मला असं वाटतं की हा उपक्रम अतिशय महत्त्वाचा आहे. ज्या प्रकारे या सभागृहात बसलेल्या लोकांना त्यातनं प्रेरणा मिळाली आहे, तशीच समाजातल्या वेगवेगळ्या लोकांना प्रेरणा मिळू शकते. आणि मला असं वाटतं आज जर आमची जी नवीन पिढी आहे, आमची जी युवा पिढी आहे, कारण आपला देश हा तरुणाईचा देश आहे, या तरुणाईसमोर अशा प्रकारचे प्रत्यक्ष आदर्श जर आपण ठेवले तर मला विश्वास आहे, या तरुणाईवर माझा प्रचंड विश्वास आहे. काही लोक असं म्हणतात की ही तरुणाई कुठल्या दिशेने चालली मला माहिती नाही, पण मी असं म्हणतो तुम्ही न्याल त्या दिशेने तरुणाई जाईल. तुम्ही नेण्याचा प्रयत्न तर करून बघा. एकदा अशा प्रकारची उदाहरणं या तरुणाईच्या समोर आणून बघा, ही तरुणाई त्याच मार्गाने जाईल आणि निश्चितपणे ही तरुणाई आपल्या देशाला एक बलशाली आणि उत्तम देश बनवण्याचा प्रयत्न करेल. आणि म्हणून मी विश्वास देतो की या निमित्ताने प्रत्येक व्यक्तीने या ठिकाणी व्यक्त केलेले विचार हे दिशा देणारे आहेत आणि व्यक्त केलेली खंत ही देखील दिशा देणारीच आहे. आणि म्हणून ते विचार शासन म्हणून कसे अंगीकार करता येतील आणि ती खंत कशा प्रकारे दूर करता येईल हेच कार्य येत्या काळामध्ये करण्याचा आम्ही देखील प्रयत्न करू, हाच विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद. या सोहळ्यासाठी ज्यांचं अमूल्य सहकार्य लाभलं ते लोकसत्ता सहप्रायोजक पनवेलकर ग्रुप, गुड नाईट ॲडव्हान्स, हिंदू फार्मा आणि गोदरेज, वेलनेस पार्टनर चिकित्सा क्लिनिक, त्याचबरोबर ऑफिशियल बँकिंग पार्टनर TJSB सहकारी बँक, या सर्वांचे आभार. आणि G24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर यांना मी विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. आत्ता हा कार्यक्रम सुरू असताना अमित पवार याचं शौर्य पाहिल्यानंतर झी उद्योग समूहाचे चेअरमन सुभाषचंद्र यांनी माझ्या कानात सांगितलं की हे जाहीर करू नका, तरी देखील मी हे जाहीर करतोय की अमित पवार याच्या पुढच्या सर्व शिक्षणाचा तो शिकत राहील तोपर्यंतचा सगळा खर्च सुभाषचंद्रजी करणार आहे, झी उद्योग समूह करणार आहे. प्रेक्षको, अनन्य सन्मान सोहळा अत्यंत यशस्वीपणे पार पाडला. हा सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अनेकांचं सहकार्य लाभलं, त्या सगळ्यांचे आभार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खास करून आभार. खरं तर मुख्यमंत्रीपदाची व्यक्ती दिवसातले 24 तास खऱ्या अर्थानं अत्यंत बिझी असते, तरी देखील त्यांनी इतका वेळ काढून या अनामवीरांचं कौतुक केलं, त्याबद्दल मी त्यांचे व्यक्तिशः आभार मानतो. त्यांच्या मंत्रिमंडळातले सर्व सहकारी विनोद तावडे, चंद्रकांत पाटील, सुभाष देसाई, रामदास कदम, एकनाथ शिंदे, त्याचबरोबर हर्षवर्धनजी, बाळासाहेबजी आणि सुनीलजी तटकरे, रोज रोखठोकमध्ये मला कार्यक्रम सादर करायला साथ करणारे आमचे रत्नाकर महाजन असतील किंवा कुमार सप्तर्षी, सर्व ज्युरी मेंबर्स, समोर बसलेले सर्व प्रायोजक आणि मान्यवर, या सगळ्यांचे विशेष आभार. आज ज्यांचा सन्मान झाला त्या अनन्य व्यक्तिमत्वांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्यासाठी आपण सगळेजण उपस्थित राहिलात, त्याबद्दल G24 तासचा संपादक म्हणून मी कृतज्ञता व्यक्त करतो. धन्यवाद.
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.